4 धावांसाठी झुलायमाता हिरकणीवाडी संघाचं खातं खोललं जातं आणि धाव संख्या होती ती 2 चेंडू 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिला अर्थात नितीन वरक पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना अनुभवी गोलंदाज. तिसऱ्या चेंडूवरती त्रिफलाची बाद होतोय आणि पहिला मोठा हादरा, पहिली मोठी नाट, पहिला मोठा अवदसा लागतीये ती झोलायमाता हिरकणीवाडी या संघाला. अक्षय बॅक टू द पवेलियन. कमबॅक केलंय नितीनने. खरं तर पहिला चेंडू निर्धाव हाताळला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती त्रिफलाची बाद केला तो अक्षय याला आणि माघारी परतवला. आल्या पावली एक चौकार ठोकल्यानंतर आल्या पावली माघार परतवला. अर्थात नितीननी दाखवून दिलंय कभी तेरी कभी मेरी. काहीसं प्रात्यक्षिक नितीनच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळालं. त्याची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होते प्रवीण उर्फ बाब्या. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमबॅक करताना पाहायला मिळाला गोलंदाज नितीन. खरं तर मागच्याच रविवारी याच मैदानावरती सामने खेळले गेले होते अहिल्यादेवी चषक आणि या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकासाठी पारितोषिकाचा मानकरी राहिला होता तो रायगड जय भवानी रायगड 11. आणि या प्लेइंग 11 मध्ये पहिल्या मॅच मध्ये शेवटची षटक हाताळलं होतं. खरं तर 3ऱ्या क्रमांकासाठी पात्र राहिलेला जय भवानी रायगड संघाचा प्लेइंग 11 मधला खेळाडू अर्थात बॉलर नितीन वरक आपल्याला पलसोंडा संघासाठी आज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो नितीन. सुरेख असा फटका चेतन येतोय चेंडूवरती, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते विठोबा स्पोर्ट्स क्लब विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावरती. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे नितीन याची. सोहम पद्धतीचा हाताळलेला चेंडूने काहीसा न समजलेला चेंडू मंगेश याला आणि थांबून ठेवलं गेलं ते विठोबा क्रिकेट संघ पलसोंडाचे पहिला पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि संघाची धावसंख्या आहे ती 1-5. खरं तर बांधून आणि जखडून ठेवलंय हिरकणीवाडी झोलाय माता या संघाला. प्रकाश आवकीरकर, समीर आवकीरकर दोघांनी जरा इकडे यायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक हाताळताना सोहम. पहिला चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुरेख अशी गोलंदाजीचा भरणा असलेला हा श्री विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा पहिलं षटक हाताळताना नितीन यांनी केवळ 5 धावा खर्च केला. एक
गड्याच्या मोबदल्यात आणि स्वयं गोलंदाजीवरती येत असताना पहिला चेंडू निर्धार त्याला फलंदाजी करतोय प्रवीण उर्फ बाब्या. सुरेख अशी गोलंदाजी, काय कमालीचा टप्पा पाहायला मिळाला स्वयंच्या गोलंदाजीमधून. प्रवीण याला थांबून ठेवलं गेलंय, जखडून ठेवलंय झोलाय माता हिरकणीवाडी या संघाला. विकेटवरती तेच स्वयं. सोहम. सुरेख अशी गोलंदाजी, तिसरा बॅक टू बॅकचा हा निर्धाव चेंडू. खरं तर मागील स्पर्धेत आपण या मैदानावरती आमच्याच विभागातील लोहा तालुक्यातून खेळणाऱ्या पारस गोरेने या ठिकाणी एक मेडनचं षटक हाताळलं होतं. तो पारस गोरेचंही सुद्धा या मंचकावरती आगमन होतंय. आपलंही धनगर समाज क्रिकेट असोसिएशन स्वरामदास स्पोर्ट्स क्लब खळईच्या वतीने सहर्ष हार्दिक असं स्वागत. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पारस गोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याच पद्धतीचा खरं तर पळसोंडा संघाला सातत्यानं मार्गदर्शन करत असतो पारस गोरे आणि त्याच पद्धतीने स्वयं यालाही कदाचित मार्गदर्शन केलं असावं. त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला स्वयंच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतात किरण ढवळे चेंडूवरती, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 1-6. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्वयं याच्या गोलंदाजीमधून. स्ट्राईक इनला फलंदाज पाहतोय मंगूज आणि खरं तर विठोबा स्पोर्ट्स क्लब हुमरी संघाची स्पर्धा गाजवली होती. सुरेख असा फटका, काय कमालीचा फटका, टायमिंग प्रॉपर येतोय 6 धावांसाठी हा मंगूच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहते, पुन्हा एकदा उडवलाय, पुन्हा एकदा येते 6 धावांसाठी हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सफर, 6 धावांसाठी षटकार. 4 चेंडूंवरती खरं तर सोहमचं वर्चस्व राहिलं होतं, परंतु मंगू गोलंदाजीवरती आला आणि फलंदाजीसाठी आला 2 चेंडू हाताळताना आणि 2 बॅक टू बॅकचे खणखणीत अशी षटकार ठोकले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 18 या आकड्यावरती. 1-18. खरं तर पहिल्या 10 चेंडूंवरती वर्चस्व राहिलं होतं पळसोंडा या संघाचं, परंतु 2 चेंडू सोम हाताळत असताना मंगू स्ट्राईक इनला येताना आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर 12 धावा 2 चेंडूंवरती जमा केल्या त्या झोलाय माता हिरकणीवाडी या संघासाठी. अर्थात धावसंख्या आहे ती 18. 1-18. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक पहिल्यानी संघाचं तिसरं षटक हाताळताना चेतन. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला मंगूच्या बॅटमधून. प्रवीण सुरेख असा फटका समोरच्या दिशेला फटकवलेला, परंतु या ठिकाणी झेल होईल का आणि या ठिकाणी झेलबाद होतोय. प्रवीण बाब्या माघारी परततोय, दुसरा मोठा आदरा आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं नितीनच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेने आणि दुसरा मोठा आदरा. बाब्या बॅक टू द पवेलियन. प्रवीणची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होतोय, ज्याने खरं तर या असोसिएशनमध्ये झोलाय माता हिरकणीवाडी या संघाला खरं तर सहभागी करून घेण्याकरता मोलाची कामगिरी निभावली. तोच प्रकाश आवकीरकर, खरं तर अनुभवी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघासाठी कमालीची फलंदाजी करेल का हे पुढील येणारं षटक हाताळताना चेतन नक्कीच पाहायला मिळेल. तोच प्रकाश आवकीरकर आपल्याला फलंदाजीसाठी पाहतोय.
चेतन याचा पुढचा चेंडू प्रकाश याच्यासाठी. सुरेख असा पॉइंटच्या दिशेने फटकावलेला चेंडू, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक चोरटी धावच्या मदतीने धाव फलक जाऊन जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावरती. 2 बाद 19. सुरेख गोलंदाजी आपल्याला विठोबा स्पोर्ट्स क्लब पळसोंडा या संघाच्या वतीने सातत्यपूर्ण पाहायला मिळते. ब्लॉक होलचा चेंडू, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या साईडने कटवलेला हा चेंडू, तोपर्यंत 2 चोरटी धावा कंप्लीट करतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावरती. 2 बाद 21. कमालीची फटकेबाजी, कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मंगूच्या बॅटमधून. खरं तर मागील स्पर्धेत आता हुमरी या ठिकाणी स्पर्धा झाली होती आणि जखमी होऊन सुद्धा विठोबा स्पोर्ट्सला हुमरी संघासमोर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. तोच मंगू आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. चेतन याचा पुढचा चेंडू मंगू याच्यासाठी. सुरेख असा फटका, कमालीचा फटका आणि चेंडू होतोय सीमा पार. येतो 4 धावांसाठी हा खणखणीत असा चौकार. कमालीची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली होती पलसोंडा या संघाकडून, परंतु मंगू जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी स्ट्राईक इनला येतो ना, तेव्हा तेव्हा पलसोंडा संघाची धुलाई करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. खरं तर 4 चेंडू हाताळले मंगू याने फलंदाजी करत असताना, आणि फलंदाजी करत असताना तब्बल 18 धावा त्याने संघासाठी जमा केले. अर्थात एकंदरीत धावसंख्येचा विचार केला ना, तर 25 धावसंख्या झुलाईमाता हिरकणीवाडी या संघाची आतापर्यंत त्यांच्या धाव खात्यात जमा झाली, आणि त्यातील 18 रन केवळ, अर्थात 18 रन हे एकटा मंगेशचे आहेत. समोरच्या दिशेला कटवण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी मंगू त्रिफलाचीत बाद होतोय. तिसरा मोठा हादरा भेटतोय तो झोलाई माता हिरकणीवाडी या संघाला, आणि चेतन खरं तर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मंगू बॅक टू द पवेलियन. पाच चेंडू 25 धावा. कमालीची गोलंदाजी आपल्याला आज पाहायला मिळते. विठोबा क्रिकेट संघ पळसोंडा या संघाकडून पहिलं षटक हाताळताना नितीन याने कमालीची गोलंदाजी केली होती, परंतु स्वयं गोलंदाजीवरती आला. 4 चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताळले होते, परंतु 2 चेंडूंवरती दशा नाही तर दिशा बदलवून ठेवली स्वयं या गोलंदाजीची मंगू याने. तोच मंगू बॅक टू द पवेलियन जातो, त्याची जागा भरून काढण्याकरता दाखल होतोय फलंदाज समीर. सुरेख असा चेंडूने थांबून ठेवला या समीर याला फलंदाजी करत असताना चेतन याने. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आहे ती 25. 3 बाद 25. कमालीची गोलंदाजी खरं तर संघानं गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं प्रॅक्टिसच्या जोरावरती, सातत्यपूर्ण प्रॅक्टिसच्या जोरावरती आत्तापर्यंत 18 चेंडू हाताळले गेले, आणि एकही वाईड आणि नोचा किंवा एक्स्ट्रा रन अजूनपर्यंत झोलाई माता हिरकणीवाडी या संघाला पळसोंडा संघाने दिला नाही. खरं तर कौतुक करणं गोलंदाजाचं गरजेचं आहे. 18 चेंडू हाताळले गेले, एकही वाईड नाही, एकही नो नाही. तोपर्यंत गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रुपेश वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक हाताळताना. पंच घोषित करताय 4 धावांसाठी, आणि येतो अतिरिक्त 4 धावांसाठी चौकार.
4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 या आकड्यावरती. रुपेशाने खरं तर चांगली गोलंदाजी करत असताना चांगला टप्प्याचा चेंडू हाताळला होता, परंतु गचालासह क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या मागे राहिलं. सुरेख अशी गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला मिळालं, परंतु पंच अतिरिक्त धावसंख्येत दंडित करतात आणि वाईटच्या मदतीने धावफलक पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती. धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाड मानगाव अंतर्गत या भरवले जाणारे सामने आता ग्रामस्थ मंडळ खलई सोरामजाई स्पोर्ट्स क्लब खलईच्या वतीने पर्व 4थ्या मधले हे सामने आपल्याला जुळू कोलीवाडा मैदानात या ठिकाणी पाहायला मिळतात. रुपेशचा पुढचा चेंडू प्रकाश याच्यासाठी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक चेंडूच्या मागे धावत असताना नितीन चेंडूवरती चेंडू वाढवतो, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते, धावसंख्या आहे ती 31. 3 बाद 31. रुपेशचा पुढचा चेंडू समीर याच्यासाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करू, पंच दंडित घोषित करतात. वाईटच्या मदतीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाते ती 32 या आकड्यावरती. खरं तर 18 चेंडू हाताळले होते, त्यात एकही वाईट नोचा अतिरिक्त धावसंख्या नव्हती, परंतु रुपेश गोलंदाजी वरती आला आणि 2 वाईट चेंडू हाताळले गेले. रुपेशाचा पुढचा चेंडू समीर याच्यासाठी सुरेख अशी गोलंदाजी, काय टप्पा टाकलाय, परंतु एक धाव खर्च करतोय तो रुपेश आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, धावफलक पुढे जाते, धावसंख्या होते ती 33. 3 बाद 33. रुपेशाचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेला फलकवण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षकाच्या मागे गचालाक्षी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेख असं क्षेत्ररक्षण, परंतु 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या आकड्यावरती. 37 गचाला असं गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू ना, 4 चेंडू 37, 4 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा वाईट. गचाल अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर भरकटलेली गोलंदाजी आपल्याला रुपेशच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं 3 षटकं अतिरिक्त पलसोंडा संघ टाकत असताना सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु रुपेश गोलंदाजीवरती आला आणि खरं तर दिशा भरकटली गेली पलसोंडा या संघाची गोलंदाजी. रुपेश याचा पुढचा चेंडू प्रकाश याच्यासाठी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता थांबून ठेवले प्रकाश या फलंदाजाला. 37. 3 बाद 37 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये पाहूया प्रकाश आपल्या संघासाठी किती धावसंख्या जमा करेल. समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू आणि झेलबाद होईल का, आणि या ठिकाणी प्रकाश झेलबाद होतोय. 4था मोठा हादरा भेटतो शेवटच्या चेंडूवरती. प्रकाश बॅक टू द पवेलियन. झोला माता हिरकणीवाडी या संघाने फलंदाजी करत असताना 38 धावांचं आव्हान उभं ठेवल्याने पलसोंडा संघाला जिंकण्याकरिता तब्बल 39 धावा या कंपल्सरी बनवावेच लागणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. खऱ्या अर्थाने एकंदरीत जर का पलसोंडा संघाची क्षेत्ररक्षण करत असताना विचार करायचा गेला ना, तर केवळ आणि केवळ 20 मिनिटांमध्ये हे क्षेत्ररक्षण 4 षटकं हाताळली. खरं तर कौतुक करणं गरजेचं आहे. आपण टायमरचा या ठिकाणी प्रयोजन केलं आणि फक्त केवळ 20 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण 4 षटक हाताळले. आपलंही
असोसिएशन तसेच सोरांजा स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं हार्दिक असं आभार. चला, झोलाई माता हिरकणीवाडी संघाला विनंती असणार की आपणही आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला, पंचांना विनंती असणार की आपण त्वरित सामना चालू करायचा आहे.
चला पंचांना विनंती असणार आहे की त्वरित आपण सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्क कोणती गोलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक हाताळताना करण. त्याला फलंदाजी करेल रोशन. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय नितीन. पहिला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खऱ्या अर्थानं 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे ती विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाला. गोलंदाजीचा चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ अर्थात राजधानी किल्ले रायगडच्या कुशीत असणारं हिरकणीवाडी गाव अर्थात रोपियो म्हणून ज्या गावाकडे संबोधला जातो तो हिरकणीवाडीचा संघ आपल्याला या स्पर्धेत जुहू कोडीवाला मैदानावरती आपण पाहतोय. उंच असा कटवलेला चेंडू परंतु पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती रोशन झेलबाद होत आहे. पहिला मोठा हादरा 0 धावसंख्येवरती पहिला मोठा हादरा भेटतो तो विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाला. रोशन बॅक टू द पवेलियन. चला पुढील मॅचचा टॉस करण्याकरता दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. अर्थात पुढील सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणारा तो म्हणजे आयोजक असणारे स्वतः सोरामजाई स्पोर्ट्स क्लब खलई आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला लढताना पाहायला मिळतील विठोबा स्पोर्ट्स क्लब हुमरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स कक्षामध्ये हजर राहायचे. या स्पर्धेकरिता मोलाचं सहकार्य राहिलं त्याचं जयेश ढवळे यांच्या हस्ते या ठिकाणी या मॅचचा टॉस केला जाणार आहे. करणचा पुढचा चेंडू स्वयं याच्यासाठी. पहिला चेंडू तिसरा चेंडू हाताळत असताना वाईट चेंडू हाताळला गेला. एक चोरटी धाव घेतली गेली. दुसऱ्या चोरटी धावेचा प्रयत्न दुसरी धावी कंप्लीट केली गेली. वाईट +2 अर्थात वाईटच्या मदतीनं धावफलक धावसंख्येत श्री गणेशा केला जातोय आणि त्या 2 धावा धावून घेतल्या गेल्या. अर्थात 3 धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये बदल होते. 1-3. चला विठोबा स्पोर्ट्स क्लब उमरी. करणचा पुढचा चेंडू स्वयं याच्यासाठी. सुरेख अशी गोलंदाजी राहिली. कव्हरच्या दिशेने पटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेच्या मदतीने धाव संख्येत बदल होतो. धावसंख्या होती ती 4. 1-4. चला विठोबा स्पोर्ट्स क्लब उमरी संघाच्या संघनायकाला विनंती असणार की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. वारंवार कुठल्याही प्रकारचा आपल्याला अनाउन्समेंट केलं जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची. कारण याचा पुढचा चेंडू नितीन याच्यासाठी. सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु गचाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले यष्टीरक्षकाच्या मागे आणि 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावरती. 1-8. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण या गोलंदाजाच्या माध्यमातून त्याला फलंदाजी करतो नितीन. सुरेख अशी गोलंदाजी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु थांबून ठेवलं गेलं. नितीन या गोलंदाजाला निर्धाव चेंडू हाताळला गेला. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदल नाही. धावसंख्या आहे ती 8. 1-8. 5 चेंडू 5 चेंडू 8 धावा. कारण याचा शेवटचा चेंडू पहिलं षटक हाताला असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना खरं तर कस लागते प्रत्येक गोलंदाजाची पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना. आणि त्रिफलाचीत बाद काय कमालीचं गोलंदाजी राहिले. करण या गोलंदाजाची दांडी 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 गुल होते नितीन या फलंदाजाची. नितीन बॅक टू द पवेलियन. चला विठोबा स्पोर्ट्स क्लब हुमरी जर का हे दुसरं षटक हाताळताना आपण तोपर्यंत आलं नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची. वारंवार आपणास विनंती केली जाते. आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नसेल तर
नितीन याची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होतोय चेतन, ज्याने सुरेख अशी गोलंदाजी केली. तोच फलंदाजीच्या रूपात आपल्याला पलसोंडा संघासाठी खेळताना पाहायला मिळालेला चेतन. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय समीर. खऱ्या अर्थाने व्हिडिओग्राफी, रील्स असतील, फोटोग्राफी असेल, रायगड विभागात चांगल्या पद्धतीचं छाप आणि चांगल्या पद्धतीचं नाव मिळवलंय तोच रील स्टार समीर गोलंदाजी वरती पाहतोय. जयेश ढवळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस केला जातोय. आता सोरामजाई स्पोर्ट्स क्लब फले त्यांच्या विपक्षात विठोबा स्पोर्ट्स क्लब हुमरी. गोलंदाजी माव करते गोलंदाज समीर, त्याला फलंदाजी करायला सोहम. विठोबा स्पोर्ट्स क्लब हुमरी आयोजित विठोबा चषक हुमरी या ठिकाणी भरवण्यात आला होता. त्या स्पर्धेमध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती. अर्थात द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी राहिला होता तो झोलाई माता हिरकणीवाडी संघाकडून गोलंदाज समीर. पहिला चेंडू हाताळत असताना एक चोरटी धाव घेतली गेली. एक धावेच्या मध्ये धाव पुढे जाते. धावसंख्या आहे ती 9 आकड्यावरती 2-9. समीर याचा पुढचा चेंडू चेतन याच्यासाठी पाहूया. चेतन संघाला समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सफर आणि येते 6 धावांसाठी हा चेतनच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. कमालीची गोलंदाजी आपल्याला चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्याच पद्धतीची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो तो चेतन फलंदाजीसाठी. समीर याचा पुढचा चेंडू चेतन याला समोरच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू हाताळला गेला. कमबॅक करताना पाहायला मिळाला समीर हा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो समीर, त्याला फलंदाजी करतो चेतन. सुरेख अशी गोलंदाजी, काय कमालीचा टप्पा राहिलाय. खरं तर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज समीर. कमालीचा टप्पा, कमालीचं व्हेरिएशन आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा डॉट चेंडू, काय कमालीचं कमबॅक राहिलं समीर या गोलंदाजाचं. षटकार आला परंतु दाखवून दिलं मी तुझ्यापेक्षा काही कमी नाहीये. तू षटकार मारशील मला खरं, परंतु पुढील चेंडू हे मी तुला निर्धावच टाकणार. त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने खेळण्याचा आडव्या बॅटचा प्रयत्न, परंतु हाही चेंडू निर्धाव. थांबून ठेवलं, जखडून ठेवलं गेलं वेटोबा स्पोर्ट्स क्लब हुमरी या संघाच्या फलंदाजांना, अर्थात चेतन आणि सोयम याला.
12 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे ती पलसोंडा या संघाला. विचार करायचं गेलं तर करंट रेटचा जर का विचार करायचा गेला ना तर एका षटकामध्ये 12 धावा करणं गरजेचं आहे. अर्थात 12.5 धावा करणं गरजेचं आहे. 12.5 धावा होत नाहीत परंतु 12 धावा करणं हे गरजेचं असणार आहे. तोच गोलंदाजी मार्कोटी गोलंदाज वैयक्तिक पहिल्याने संघाचं तिसरं षटक हाताळताना गोलंदाज मंगो ज्याने खरं तर घणाघाती फलंदाजी केली. खरं तर 38 धावा ठोकल्या. त्यातमध्ये निम्म्या धावा या मंगूने ठोकल्या होत्या. तोच फलंदाज आपलाच हिरकणीवाडी संघासाठी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याला फलंदाजी करेल स्वयं. मंगूचा पहिला चेंडू स्वयं याच्यासाठी. धन्यवाद. संघांना विनंती असणार आहे की ऑनफिल्ड पंचांची जे नियमावली असणार त्या हिशोबाने आपण खेळला जाणार आहोत. कारण की प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळे अनुभवी पंच पाहत असतो. प्रत्येक पंचांना त्या विभागाचा आणि त्या पिचचा त्या विकेटचा अनुभव असतो. त्यामुळे जे ऑनफिल्ड पंच असतील त्यांचा निर्णय कायम असणार आहे. मंगूचा पुढचा चेंडू स्वयं याच्यासाठी. सुरेख असा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू होईल का सीमा पाराने येते. 4 धावेसाठी हा चौकार. वीस धावा. 2 बाद 20 कमालीची फलंदाजी राहिली होती परंतु षटक हाताळत असताना पहिला चेंडू धावबाद करण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी दंडित केला. नो चेंडू हाताळला गेला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. मंगू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज. सुरेख असा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सुरेख असा डीपेक्षा कव्हरच्या दिशेने फटकावलेला चेंडू आणि पुन्हा एकदा 4 धावांसाठी येतोय. दुसरा बॅक टू बॅकचा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. खऱ्या अर्थानं 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता होती पलसोंडा या संघाला परंतु 2 चेंडू हाताळले गेले मंगू याने आणि 2 चेंडूंवरती खरं तर 9 धावा जमा केल्या त्या पलसोंडा या संघाच्या फलंदाजाने अर्थात सोयम याने. 10 चेंडू आणि 15 धावा. 10 चेंडू 15 धावा 15 धावा 10 चेंडूचं समीकरण तयार होत आहे. मंगूचा पुढचा चेंडू सोयम याच्यासाठी. सुरेख असा चेंडू. सुरेख असा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक देतो चेंडूवरती तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होती ती 25. 2 बाद 25. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाला 2 गडी तनबूत परतलेत परंतु सोहम आणि चेतन फलंदाजीवरती उभे आहेत. उभे ठाकलेत हिरकणीवाडी संघाच्या गोलंदाजासमोर. मंगू हिरकणीवाडी संघासाठी गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी करेल का परंतु 1 धाव कंप्लीट केली गेली. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप बॅकवर्डच्या पॉईंट क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकांकडून अर्थात प्रकाश याच्याकडून आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत सतत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. 8 चेंडू 13 धावा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता आतून फेटाळली गेली. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाची समीर याची. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाला. 7 चेंडू 13 धावा. सुरेख असा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु झेलबाद होतोय.
तिसरा मोठा आदरा भेटतो 16 स्वरूपात विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाला. सोहामा बॅक टू द पवेलियन. सोहम चांगली फलंदाजी करत होता. बॅक टू बॅकचे 2 चौकार आले होते. तो माघारी तंबूत परत येतोय परंतु त्याच्या जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होतोय रुपेश. सहा चेंडूंनी 13 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रविराज. पहिला चेंडू हाताला असताना पहिल्या चेंडूवरती झेलबाद होतोय. 5 चेंडूंनी 13 धावांची गरज. चेतन बॅक टू द पवेलियन. 5 चेंडूंनी 13 धावा. पाच चेंडू 13 धावा. रविराज गोलंदाजी मार्कवरती. सुरेख असा फटका. पाहूया झेल होईल का नाही. या ठिकाणी सुरेख असा टायमिंग याच्या मदतीने 4 धावांसाठी येतोय हा चौकार. अमित फलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 31 या आकड्यावरती. 4 चेंडू 9 धावांची गरज. विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाला 4 चेंडू 9 धावा. पाहिजे होते. थर्टी करेक्शन केलं जाते धावसंख्येत. वाईटचा चेंडूनी एक अतिरिक्त धावसंख्या खात्यात जमा केली जाते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 या आकड्यावरती. चार चेंडू 8 धावा. रविराज पुन्हा एकदा. अमित आला होता फलंदाजीसाठी परंतु 5वा मोठा हादरा भेटतो तो अमितच्या स्वरूपात विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाला. अमित बॅक टू द पवेलियन. 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. अमितची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होतोय फलंदाज रुपेश. 3 चेंडू 8 धावा. सुरेख असा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव कंप्लीट केली गेली. समीकरण बदलतंय. समीकरण चेंज होतंय. समीकरण जाऊन पोहोचतंय आणि धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी 6वा मोठा हादरा भेटतोय. चाणाक्ष असा यष्टीरक्षक पाहतोय आपण मंगू आणि धावबादेच्या स्वरूपात रुपेश बॅक टू द पवेलियन. पंच हा रन काउंट करायचं की नाही. नाही ना. रन काउंट करायचं ना. ओके धन्यवाद. 2 चेंडूंनी 7 धावांची गरज. खरं तर मोठ्या फटक्याची गरज आहे. एकेरी आणि दुहेरी धावांनी काहीच होणार नाहीये विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाला.
नक्कीच त्याची कल्पना असणार आहे, कारण दोन्ही मोठी फटके खेळावे लागणार आहेत. एक षटकार आणि एक सिंगल धाव किंवा दोन्ही चौकार लगावे लागणार आहेत. तोच रविराज गोलंदाजी मार्क करते. सुरेख असा फटका खेळण्याचा आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तनू याच्या गोल क्षेत्ररक्षक करत असताना आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होते. एक चेंडू 6 धावा कंपल्सरी चेज असणार आहे, त्यामुळे षटकार मारावाच लागणार आहे. एक चेंडू 6 धावा. सुरेख असा फटका खेळण्याचा पर्यंत, परंतु पुरेसा नाही आहे. एकेरी आणि दुहेरी धाव. आणि या ठिकाणी झोलाई माता हिरकणीवाडी संघ पहिल्यांदाच असोसिएशन मध्ये सहभागी झाला. मागील स्पर्धेचा उपविजेता ठरला आणि या स्पर्धेचा